धरती
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अद्ययावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांच्या उद्धाराकरिता ज्यांनी अखंड देह झिजविला असे संत वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांनी नाही केला कधी भजनाचा आळस असे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा फार चरणांचा नाही पण 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल। अभंग 4 चरणांचा आहे, बहुतेकांच्या परिचयाचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। पूजनीय तुकोबाराय प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक मानवी जीवाला भगवंताच्या नामात रंगून जाण्याचा उपदेश करतात विठ्ठल काय उपदेश करतात तुकोबाराय? रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे। तुकोबाराय सांगतात ह्या लोकांमध्ये जन्माला आलात ना मग भगवंताच्या नामामध्ये रंगून जावं। का भगवंताच्या नामामध्ये रंगून जायचं महाराज? कारण शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने। तुकोबाराय सांगतात जो देह तुला प्राप्त झालेला आहे तो नाचका आहे, कुचका आहे, सळका आहे, एक ना एक दिवस जाणारा आहे। शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने। आणि तुकोबाराय सांगतात ह्या लोकांमध्ये जगत असताना कशा प्रकारे राहावं? नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर। कारण बघा ना माई बाप, तुम्ही एखादा चित्रपट बघायला जाता त्या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टी खऱ्या असतात का? महिला मंडळ दादा तुमच्या गावामध्ये महिलांना आरक्षण नाही का? प्रत्येक गावात जावं तर महिला समोर असतात, पण आज आमचं महिला मंडळ माझं आहे। कारण इथं तुमच्या गावामध्ये पुरुषांची सुद्धा उपस्थिती चांगल्या प्रकारे असल्यामुळे आम्हाला मागं बसावं लागलं विठ्ठल विठ्ठल। बघा तुम्ही एखादा चित्रपट बघायला जाता त्या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टी खोट्या असतात माई बाप, पण तरी सुद्धा आपल्याला खऱ्या वाटतात। त्याचप्रमाणे ह्या लोकांमध्ये सुरू असणारा हा जो आहे ना हा एक चित्रपट आहे। मग महाराज या लोकांमध्ये सुरू असणारा हा जर एक चित्रपट आहे मग या चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार कोण आहेत? तर या चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार आहोत आपण। मग महाराज या चित्रपटाचा डायरेक्टर कोण आहे? तर या चित्रपटाचा डायरेक्टर आहे भगवंत। मग महाराज या चित्रपटाचं नाव काय आहे? तर या चित्रपटाचं नाव आहे जीवन। आणि हा जीवन रूपी चित्रपट जेव्हा संपून जाईल तेव्हा प्रत्येकाला आपापल्या मार्गाने निघून जायचं आहे। म्हणून तुकोबाराय सांगतात नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने। आणि तुकोबाराय सांगतात आपल्या अंत समयामध्ये आपल्याला वाचवणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे भगवंत आहे। अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने। असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल। अभंगात चढण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे आणि परिहार द्यायचा तो असा आपला हा अकोला जिल्ह्यामधील अंबिकापूर गाव आणि या गावामध्ये भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या सहकार्याने कार्यकर्ते मंडळींच्या परिश्रमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा जवळजवळ आजचा 6वा दिवस। आणि या 6व्या दिवशी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली ही कीर्तन सेवा तरी माझ्या दैवा तरी माझ्या
तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा कोणाची? विनयांची. तुमच्यासारख्या भाविक भक्तांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या वाटेल आलं. तुकोबाराई सांगतात तरी माझ्या दैवा पार नाही. आणि संत तर अशांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता देतात माईबाप. धन्य त्याची माया धन्य त्याच बाप. धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप. कोणाचा? ज्यांच्या मनामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह करण्याचा सुंदर विचार ज्यांच्या मनामध्ये आला. संत सांगतात धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप. अंगी अनुताप हरिनामे विठ्ठल विठ्ठल. आणि मी माझं परम भाग्य समजते माईबाप की तुमच्या या अंबिकापूर गावामध्ये मला कीर्तन सेवेची संधी प्राप्त झाली. प्रत्येकाला इच्छा असते माईबाप इथं येण्याची, पण प्रत्येक जण इथं येऊ शकत नाही. तर इथं येण्याकरिता मुळात आपलं काहीतरी पुण्य आणि काहीतरी आपलं भाग्य असणं गरजेचं आहे. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही इथं येऊन बसल्या, इथं येऊन बसण्याचं काही तिकीट काढलं का? 5-5 रुपये 10-10 रुपये. झोपल्या की काय? झोपल्या नाही ना? इथं येऊन बसण्याचं काही तिकीट काढलं का? नाही ना? इथं येण्याकरिता मुळात वित्तरूपी तिकीट काढावं लागत नाही माईबाप. इथं येण्याकरिता पुण्यरूपी तिकिटाचा साठा असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. मुळात इथं येण्याकरिता आपलं काहीतरी भाग्य असणं गरजेचं आहे महाराज. आणि आपण वास्तविक पाहता भाग्यवान कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, गडगंज श्रीमंत आहे, गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, वाडी आहे, त्याला आपण भाग्यवान म्हणतो. पण मला सांगा, राजा रावणाकडे कशाची कमी होती हो? संपूर्ण लंका सोन्याची होती माईबाप राजा रावणाची. मग महिला मंडळ, रावण भाग्यवान नाही का? आहे की नाही? आणि जर रावण भाग्यवान आहे, मग आपण आपल्या मुलाचं नाव रावण का ठेवत नाही? संपूर्ण लंका सोन्याची असणारा राजा रावण, पण एक संतांची संगत राजा रावणाच्या जीवनामध्ये नसल्यामुळे आपण रावणाला भाग्यवान म्हणू शकत नाही. मग खरा भाग्यवान कोण आहे माईबाप? भाग्यवंत म्हणून तया शरण गेले
पंढरी राय भाग्य तरी नोहे धर्मदार निकट वास बरा संतान पायी. खरा भाग्यवान तो आहे नाही का, जो भगवंताला शरण गेला, जो संतांना शरण गेला. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे नाही बाप. कारण जीवनामध्ये एक वेळ जर पंगत चुकली तर एक वेळचे जेवण चुकेल. जीवनामध्ये एक वेळ जर पंगत चुकली तर एक वेळचे जेवण चुकेल. पण जीवनामध्ये जर संगत चुकली तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलल्याशिवाय राहत नाही. आणि आयुष्याची दिशा बदलली की माणसाची दशा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत संतान की करले, संगत संतन की करले. संगत संतन की करले, जीवन का सार्थक कछु करले. बघा, जीवनामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल आपल्या आयुष्याचं काहीतरी हित व्हावं, माझ्या आयुष्याचं काहीतरी सार्थक व्हावं, तर 4 गोष्टी लक्षात ठेवा मेघ. कोणत्या 4 गोष्टी महाराज? पहिला म्हणजे ग्रंथ, दुसरा पंथ, तिसरे संत आणि चौथा भगवंत. काय करतो महाराज? ग्रंथ. ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो महाराज? पंथ. पंथ दाखवतो संत. काय करतात महाराज? संत. संत भेटवतो भगवंत. आणि काय करतो महाराज? भगवंत. भगवंत करतो या जीवाचा गोड अंत. म्हणून मूळ पाया संत. भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना तर संतांना शरण गेलं पाहिजे. कारण हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत विना प्राप्ती नाही. संता विना संतान विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून अखंड संतांच्या सहवासामध्ये राहावं. आणि आपण भाग्यवान आहोत माई बाप की आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भाग्यवान आहोत माई बाप. कारण कसा आहे महाराज हा भारत देश? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले इसकी ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि त्याही पेक्षा भाग्याची गोष्ट की या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. कारण वैराग्य पाहायचं असेल तर अयोध्येला जावं, प्रेम पाहायचं असेल तर वृंदावनला जावं,
आणि संत पाहायचे असतील तर माझ्या महाराष्ट्रात यावं, माझ्या महाराष्ट्रात यावं. भारत देश आपली ही महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे मैबाप. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार चोखा मिळा बंकमार सकाराम बाबा भोजनी बाबा वासुदेव महाराज दत्तूजी बाबा एकनाथ महाराज तुकाराम महाराज आदी करून सर्व संत या महाराष्ट्रामध्ये अवताराला आले. आणि काय केलं हो संतांनी इथं अवताराला येऊन? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. या जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत अवताराला आले आणि ते संत या जीवाला उपदेश करतात. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाण तुटतील सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. उपदेश करतात ते संत या जीवाला अभंगाच्या पहिल्या चरणात. रंगी 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 रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. तुकोबाराई सांगतात ह्या लोकांमध्ये जन्माला आलात ना मग भगवंताच्या नामामध्ये रंगून जावं. किती रंगून जावं महाराज भगवंताच्या नामामध्ये? बघा प्रसंग काल्याचा नाही पण गोकुळातील गवळणींची झालेली अवस्था सांगण्याकरता थोडक्यात प्रसंग सांगून जाईल. बघा जेव्हा गोकुळातील गवळणी दही दूध विकण्याकरिता बाजारात जायला निघाल्या तेव्हा त्या विकत होत्या दही, विकत होत्या दूध, विकत होत्या लोणी, पण म्हणत काय होत्या? गोविंद घ्या त्या विकत होत्या दही, विकत होत्या दूध, विकत होत्या लोणी, पण म्हणत काय होत्या? हरी घ्या, कृष्ण घ्या, दामोदर घ्या. मला सांगा जर तुमच्या या अंबिकापूर गावामध्ये एखादी दही दूध विकणारी महिला आली
जी विकत आहे दही, विकत आहे दूध, विकत आहे लोणी, पण म्हणत काय आहे, हरी घ्या, कृष्ण घ्या, दामोदर घ्या. मला सांगा, तुम्ही तिच्याकडे पाहून हसाल की रडाल हो? निश्चितच हसल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे त्या गोकुळातील लोक सुद्धा या गवळणींना हसत होती मैबाप. कारण ह्या जेव्हा रस्त्याने जायला निघाल्या तेव्हा वाटेतच यांना हा दिसला कोण? कृष्ण. आणि जसा यांना कृष्ण दिसला तसा यांच्या मनात बसला. आणि ते म्हणतात ना, जे मनात असतं तेच ओठांवर येतं. म्हणून त्या भगवंताच्या भक्तीमध्ये एवढ्या रमून गेल्या होत्या की स्वतःच सुद्धा त्या ठिकाणी त्यांना भान राहिलेलं नव्हतं. तुका म्हणे हासी जन नाही कान ते ठाई. आणि तेवढंच त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आपल्याला सुद्धा रंगून जायचं आहे महाराज. किती रंगून जावं त्या भगवंताच्या भक्तीमध्ये. बघा, जेवढं माझ्या शबरी आई साहेब प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये रंगून गेल्या होत्या. भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेल्या शबरी आई साहेब आणि शबरी आई साहेबांचं लग्न ठरतं. मोठ्या ताटामाटा शबरी आई साहेबांचं लग्न त्यांच्या वडिलांनी करण्याचं ठरवलं. नजर पुरणार नाही एवढ्या दूरपर्यंत मंडप घातला. पण एवढा भव्य दिव्य मंडप आपल्या लग्नाच्या दिवशी आपल्याला डोळे भरून बघायला मिळणार नाही. म्हणून लग्नाच्या आदल्या रात्री शबरी आई साहेब मंडप बघण्याकरता जातात. तर शबरी आई साहेबांना तिथे मंडपामध्ये काही बोकडं दिसतात. शबरी आई साहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, माझ्या एवढ्या भव्य दिव्य लग्न मंडपामध्ये ही बोकडं कशा करता? शबरी आई साहेब आपल्या वडिलांना प्रश्न विचारतात, बाबा माझ्या एवढ्या भव्य दिव्य लग्न मंडपामध्ये ही बोकडं कशा करता? वडील सांगतात, अगं शबरी, उद्या तुझं लग्न आहे आणि संपूर्ण गावाला जेवण म्हणजे ही बोकडं आहे. शबरी आई साहेबांच्या डोळ्यांमधून दुःखाश्रू वाहू लागतात. शबरी आई साहेब विचार करतात, जर माझ्या लग्नाच्या दिवशी एवढ्या निष्पाप जीवांचा जीव जात असेल तर मी हे लग्नच करणार नाही. लग्न न करण्याचा निर्णय शबरी आई साहेब घेतात आणि वनामध्ये निघून जातात. मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गुरुजींची सेवा करतात, भगवंताची भक्ती करतात. आणि एक दिवस माझ्या शबरी आई साहेब गुरुजींना प्रश्न विचारतात, गुरुजी माझा भगवंत मला केव्हा भेट देईल? गुरुजी सांगतात, अगं शबरी, तुझा भगवंत तुला निश्चितच एक दिवस भेट देईल. कधी भेट देईल हे मात्र सांगितलं नाही, पण भेट देईल हे मात्र सांगितलं. आणि त्याच आशेने तारुण्य अवस्थेतील शबरी आता प्रौढ अवस्थेमध्ये आली. प्रौढ अवस्थेतील शबरी आता वृद्ध अवस्थेला येऊन पोहोचली, पण मनातली आस मात्र संपली नाही. आणि त्याच भक्तीला पाहून प्रभू रामचंद्रांनी सुद्धा माझ्या शबरी आई साहेबांना भेट दिली. त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता मुळात तेवढा अधिकार असणं गरजेचं आहे मैबाप. तेवढ्या अधिकाराची आपली भक्ती असणं गरजेचं आहे. तेवढं त्या भगवंताच्या नामामध्ये रंगून जाणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही सांगता रंगून जावं, रंगून जावं, रंगून जावं, मग आम्ही रंगत नाही का? आपण सुद्धा रंगून जातो मैबाप, पण आपल्या रंगण्याचे विषय जरा वेगळेच असतात. कुणी व्यसनामध्ये रंगून जातं आणि एवढे रंगून जातात की त्यांच्या जीवनाचा बेरंग झालाय हे सुद्धा त्यांना कळत नाही. अरे जाम पे जाम क्या पीते हो, रात को पी लिया सुबह उतर जाएंगे. जाम पे जाम क्या पीते हो, रात को पी लिया सुबह उतर जाएंगे. एक बार हरी नाम का प्याला पी कर तो देख, एक बार पी लिया पूरी जिंदगी सवर जाएगी, पूरी जिंदगी सवर जाएगी. पण आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातो मैबाप, पण तरी हा जीव विषयामध्ये रंगून जातो. या प्रपंच रूपी विषयामध्ये हा जीव रंगून जातो मैबाप. कारण या प्रपंचामध्येच या जीवाला सुख दिसतं. कारण या प्रपंचाची लागलेली या जीवाला सवय आहे महाराज. आणि एकदा का एखाद्या गोष्टीची जीवाला सवय लागली की ते मेल्याशिवाय जात. महिला मंडळ, एखाद्या गोष्टीची जीवाला सवय लागली की ती मेल्याशिवाय जात. एखाद्याला भांडण करण्याची सवय असते, भांडण केल्याशिवाय त्याचा दिवसच जात नाही.
एखाद्याला निंदा करण्याची सवय असते, निंदा केल्याशिवाय झोपत येत नाही महाराज. सवयी कशाला म्हणतात थोडक्यात सांगून जाईल बघा. एक राजा होता आणि त्या राजाच्या राजवाड्यासमोर एक सुंदर अशी रूपवान मुलगी जात होती. आणि ती मुलगी कोण होती माहितीये? सुया घे, बिबे घे, काडी पोत घे, मने घे, दाताचं दातवण घ्या कोणी, दाताचं दातवण घ्या एकदा या गायनाचार्य मंडळींसाठी टाळ्या वाजवा. कुठं होतो आपण? सुया घे, बिबे घे, काडी पोत घे, मनी घे, काय म्हणता तिला? गोंडीन. त्या राजाच्या राजवाड्यासमोरून ती गोंडीन जात होते आणि एवढा सुंदर आवाज कोणाचा आहे हे बघण्याकरता राजा खिडकीतून डोकावून पाहतो. आणि जसा खिडकीतून डोकावून पाहतो तशी त्याला सुंदर अशी रूपवान मुलगी दिसते. राजा विचार करतो, एवढी सुंदर एवढी रूपवान मुलगी आहे, पण हिला हिच्या परिस्थितीमुळे हा व्यवसाय करावा लागत आहे.
पण पुन्हा एवढी रूपवान एवढी सुंदर मुलगी आपल्या राज्यात पाहायला मिळणार नाही, म्हणून लग्न करेल तर हिच्याशीच करेल असा निर्णय राजा घेतो आणि त्या गोंडींजवळ लग्नाची मागणी घालायला जातो. हे रूपवान बालिके, मी तुझ्या रूपावर मोहित झालोय, मला तुझ्याशी लग्न करण्याचा मानस आहे, माझ्याशी लग्न करशील का? आता ती गोंडीन म्हणते, राजन, मी माझ्या वडिलांच्या आज्ञेशिवाय कुठलंही काम करत नाही. तुम्हाला जर माझ्याशी विवाह करायचा असेल तर तुम्ही माझ्या वडिलांना जाऊन विचारा. आता एवढ्या मोठ्या राजवाड्यातील राजा त्या गोंडीच्या वडिलांजवळ जातो आणि तिच्या वडिलांजवळ लग्नाची मागणी घालायला लागतो. मला तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, तुमच्या मुलीचा विवाह माझ्याशी करणार का? आज खरी हीच परिस्थिती आली आहे बरं. आज सगळ्याच मुलींचे भाव वाढले, तसे त्या गोंडींचे सुद्धा भाव वाढलेले होते. त्या गोंडींचे वडील म्हणतात, लग्न माझ्या मुलीला करायचं आहे, म्हणून तुम्ही मुलीला जाऊन विचारा. आता वडील म्हणतात, तो राजा म्हणतो, तुम्हाला काय मी फुटबॉल दिसलो का? मुलीजवळ जावं तर मुलगी वडिलांजवळ पाठवते, वडिलांजवळ जावं तर वडील मुलीजवळ पाठवतात. हो किंवा नाही एक सांगा. आता एवढ्या मोठ्या राजवाड्यातील राजा एका गोंडींच्या वडिलांजवळ लग्नाची मागणी घालायला आला म्हटल्यावर कुठले वडील नाही म्हणणार आहे तो? वडिलांनी सुद्धा लग्नाकरिता होकार दिला. थाटामाटात लग्न पार पडलं. आणि काय या गोंडींचा थाट महाराज 25 दाशाईची सेवा करण्याकरता सकाळी पंचपक्वान्नाचं ताट, संध्याकाळी पंचपक्वान्नाचं ताट. पण हे पंचपक्वान्नाने भरलेलं ताट ती गोंडीने एका कोपऱ्यात लपून ठेवत होती आणि ते शिळं झाल्यानंतर खात होती, कारण ताजं खाण्याची तिला सवयच नव्हती. आता लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर एक पूजा करण्यात आली आणि त्या पूजेचं नाव आहे सत्यनारायण. सत्यनारायणाची पूजा करण्यात आली आणि पूजा बिजा आटोपल्यानंतर त्या गोंडींच्या ननदबाई समोर येतात आणि ननदबाई वहिनीला आग्रह करतात, वहिनी नाव घ्या, नाव, वहिनी नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. ओ अंबिकापूरच्या वहिनी झोपल्या नाही ना? त्या वहिनी सुद्धा जरासा आग्रह करतात वहिनीला. नणदबाई वहिनीला आग्रह करतात. आता वहिनी सुद्धा जराशी लाजते आणि नाव घ्यायला सुरुवात करते. राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा आणि त्याची पत्नी नाव घेते पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ साय. हरिश्चंद्र राजाची पत्नी नाव घेते एक भाकर वाढव माय. एखाद्या गोष्टीची जीवाला सवय लागली की ते मेल्याशिवाय जात नाही. त्याचप्रमाणे या प्रपंचाची सुद्धा या जीवाला लागलेली सवय आहे महाराज. म्हणून या जीवाला केवळ या प्रपंचामध्ये सुख दिसत असतं, पण या प्रपंचामध्ये सुख दिसत जरी असलं तरी ते सुख केवळ क्षणापुरतं आहे महाराज. कारण बघा ना माई बाप, एखाद्याला मुलगा झाला किती आनंद हो, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. पण तोच मुलगा जर 25 वर्षाचा झाला आणि त्याने जर आपल्या आई वडिलांना लाथा मारल्या तर तीच गोष्ट तेवढ्याच आनंदाने आपण जगाला सांगू शकतो का? आता शब्द बदलतात नाही बा. हे कार्ट नसतं झालं तर पुरलं असतं. कारण प्रपंचातील आनंद हा कमी होत जातो आणि परमार्थातील आनंद हा वाढत जातो. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचातील सुख हे केवळ दिसण्याकरता आहे महाराज. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा Thank you.
दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. म्हणून माऊली हरिपाठामध्ये वर्णन करतात, सोने संसारी असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. त्या संसारामध्ये राहून सुद्धा जीवाला वेगळं करावं आणि परमार्थ करावा. का परमार्थ करावा महाराज? क्योंकि जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो कि प्रेम करो मेरे राम से. प्रेम करो मेरे राम से. मी प्रत्येक वेळेला सांगत असते महिला, भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. काही लोक म्हणतात आजच काही आमचं वय झालं महाराज, करू पुढे. अरे पुढे करू, काळ काय तुझा आज्ञा धरू? काळ आपल्या हातात आहे का महाराज? आणि म्हातारपणात कोणाचा परमार्थ झाला नाही बाप? म्हातारपणामध्ये कोणाचा परमार्थ झाला नाही, होणारही नाही. म्हातारपणाची आपण वाट पाहतो, ते म्हातारपण येते की नाही याची शाश्वती नाही ना महाराज. तुकोबाराय वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, शरीर जयाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने. तुकोबाराय सांगतात, जो देह तुला प्राप्त झालेला आहे तो नाचका आहे, कुचका आहे, सडका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सुकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान, काळाने आधी तुझं आयुष्य खाल्लं आहे, काळ आताही तुझं आयुष्य खात आहे आणि काळ पुढेही तुझं आयुष्य खाणार आहे. आणि जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे ना माई बा, हा नरदेह आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून नाथ बाबा सुद्धा आपल्याला विनंती करतात, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नरदेह आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. मनुष्य जीवनान मोल रे, इसे मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जीवनान मोल रे, मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं रे. आणि अंत समय हा प्रत्येकाचा येणार आहे माई बाप. बघा, मी एका गावामध्ये कीर्तनाला गेली आणि कीर्तनात असं सांगत होते की या गावातील प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मरणार आहे. पण एक आजीबाई सारखी हसत होती. म्हटलं आजी, मी फक्त मरणाचं नावच काढलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 12 वाजले आणि तू एकटीच का हसत आहे बाई? म्हणे ताई, तुम्ही सांगितलं ना आता की या गावातील प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मरणार आहे. म्हटलं हो. म्हणे मी या गावची नाही, माझं गाव दुसरं आहे. आता गाव जरी दुसरं असलं तरी मरण येणार नाही का? येणार आहे महाराज, निश्चित आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा
या धर्तीवर जो जो जीव जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. मग महाराज, आता तुम्ही म्हणाल इथं असणारे आई वडील बहीण भाऊ पती पत्नी हे आम्हाला मृत्यूच्या जाड्यातून वाचवणार नाहीत का? तुकोबाराई सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. बघा, इथं कितीही आपलं आपलं केलं, कितीही माझं माझं केलं तरी इथं कुणी कुणाचं नाही. आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर कोरोनाच्या काळामध्ये ज्यांचे पती क्वारंटाईन होते ना, त्या पतीची झालेली अवस्था विचारा जरा त्यांना. जी पत्नी तुम्हाला म्हणते जान तेरी जान में मेरी जान आहे, त्या पत्नीने सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकली महाराज. मनुष्याच्या अंत समयामध्ये पशु गोठ्या, पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदारापर्यंत, देह चितेपर्यंत आणि फक्त 2 गोष्टी आपल्या सोबत येणार आहेत. एक या मुखाने घेतलेलं भगवंताचं नाम आणि या 2 हाताने केलेलं चांगलं काम. म्हणून मनुष्याचं कर्म चांगलं असावं मायबाप, कारण आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला प्राप्त होत असतात. आणि आपल्या अंत समयामध्ये आपल्याला वाचवणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे भगवंत आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, शरीर जायाचे ठेवणे धरिसे अभिलाष झने विठोबा रखुमाई.